कोल्हापूर ते गारगोटी पायीदिंडीस भव्य प्रतिसाद. खंडेराव जगदाळे सरांच्या संघर्षाला सलाम. राधानगरी प्रतिनिधी, लोकसेवा न्यूज 24 तास. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रात न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य विनोदनित शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूर ते गारगोटी पायीदिंडीचे आयोजन करण्यात आले असून ही दिंडी राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वरूपात सुरू आहे. ही पायीदिंडी 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्प्याची तरतूद येत्या पावसाळी अधिवेशनात करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशराव आबिटकर यांच्या निवासस्थानावरती हा मोर्चा पोहोचणार आहे. संघर्षाच्या मार्गावरती एक झुंजार योद्धा या दिंडीमध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजेच समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांचा संघर्ष प्रखर उन्हामुळे त्यांच्या पायाला फोड आले असून त्यांना चालणे कठीण झाले होते. मात्र त्यांच्या सहकारी शिक्षक बांधवांनी त्यांच्या पायाला एरंडाची पाने बांधून उपचार केले, त्यांना चालण्याचा मार्ग खुला केला. ही घटना उपस्थित शिक्षकांमध्ये प्रेरणादायी ठरली. यावेळी उपस्थित शिक्षकांनी एकच घोषणा दिली, शिक्षणाचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढू, सरांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दिंडीचं उद्दिष्ट असं होतं की शिक्षकांचा हक्क आणि शासनाचं उत्तरदायित्व विनानंद शाळांच्या शिक्षकांना वाढीव टप्प्याचा लाभ मिळावा यासाठी वर्षानुवर्षे मागणी सुरू आहे. शासनानं आश्वासनं दिलीत मात्र अंमलबजावणी झाली नाही. या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन म्हणजे एक निर्णायक टप्पा मानला जातो. दिंडी दरम्यान अनेक गावात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही सहभाग दर्शवत या लढ्याला पाठिंबा दिला असून हे केवळ शिक्षकांचे आंदोलन नसून शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी चाललेले एक सामूहिक प्रयत्न असल्याचे समितीने नमूद केलेले आहे. लोकसेवा न्यूज 24 तास आपल्या शैक्षणिक सामाजिक संघर्षातील अशा प्रेरणादायी घटनांना नेहमीच उजाळा देत राहील.